नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या दुष्काळ नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकर्स समितीला सूचना. बँका आणि वित्त संस्थांची थकीत कर्जाची वसुली जलद होण्यासाठीचं विधेयक लोकसभेत सादर. कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून परतावा देण्याचा ट्रायचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. स्टार्टअप आणि स्टँडअप इंडियाची राष्ट्रपतींकडून प्रशंसा. यातूनच भविष्यात उद्योजकांमध्ये वाढ होण्याचा राष्ट्रपतींना विश्वास. तूर डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी राज्याची 28,000 मेट्रिक टन तूर डाळीची केंद्र सरकारकडे मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मेपर्यंत वाढ. आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा. नाना पाटेकर, विजया राजाध्यक्ष, रामदास कामत, अजय अतुल, राधाकृष्ण नार्वेकर आदी मानकरी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. देशातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. बिहार, गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये दुष्काळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून कृषी मंत्रालयानं येत्या आठवड्याभरात बैठका घेऊन आपदग्रस्तांना राज्यांना मदत पुरवावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती M.B. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं याबाबत केंद्राला निर्देश दिले आहेत. केंद्रानं आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली विशिष्ट कालमर्यादेत दुष्काळग्रस्त भागात मदत पोहोचवावी असेही निर्देश दिले आहेत. दुष्काळ, पाणी टंचाई, चारा टंचाई जास्त प्रमाणात जाणवणाऱ्या भागात दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली तर प्रशिक्षित आणि साधन सामुग्रीच्या सहाय्यानं या परिस्थितीवर मात करणं शक्य होणार आहे. दरम्यान दुष्काळाचं संकट ओळखून केंद्रानं अनेक पावलं उचलली असून पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन केंद्राकडून मदत पुरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यातील 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी बँकर्स समितीनं पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची 131वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्ज पुरवठ्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर अनुसूचित वाणिज्यिक बँकांचं हे प्रमाण 80% वाढवण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीनं प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या बँकांनी पतपुरवठ्याचं 100% उद्दिष्ट पूर्ण केलंय त्या बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्याच्या स्थूल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा फक्त 10 ते 11% आहे. मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची टक्केवारी 40 ते 50 दरम्यान आहे. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांवरच नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकांवरही आर्थिक दबाव वाढतोय. शासन आणि बँकांनी समन्वयानं काम केलं तर विकास दरात वृद्धी होऊ शकेल असंही या बैठकीत सांगण्यात आलं. 2016-17 या आर्थिक वर्षाच्या वित्त विधेयकाला आज राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. लोकसभेत याआधीच हे विधेयक संमत झालं आहे. यावर्षी चांगल्या मान्सूनची भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक विकास दरही उंचावेल अशी आशा या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी व्यक्त केली. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील असंही ते म्हणाले. दरम्यान लोकसभेचं कामकाज आज संध्याकाळी अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज मात्र निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप दिल्यानंतर उद्या तहकूब करण्यात येईल. बँका आणि वित्त संस्थांच्या थकीत कर्जाची वसुली जलद गतीनं व्हावी या उद्देशानं केंद्र सरकारनं आज लोकसभेत एक विधेयक सादर केलं. कर्ज वसुली न्यायासनाकडे प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा जलद गतीनं व्हावा यासाठी या विधेयकात विशेष तरतूद असून बँका आणि अन्य वित्त संस्थांच्या कर्ज वसुलीसह अन्य 4 कायद्यांमध्ये या विधेयकात सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. उद्योगपती विजय मल्ल्या यानं बँकांकडून घेतलेलं 9,400 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कर्ज वसुली कायद्यात तातडीनं सुधारणा करणारं हे विधेयक सादर केलं आहे. लोकसभेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक मांडल्यानंतर ते परीक्षणासाठी
30 सदस्यांच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आला आहे. कर्ज बुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात पाठवायला ब्रिटनचा नकार असला तरी मल्ल्यांना प्रत्यार्पणाच्या माध्यमातून परत आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. मल्ल्या यांनी कर्ज बुडवण्याबरोबरच अन्य कोणते गुन्हे केले आहेत याचा तपास करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्या प्रत्यार्पणासंबंधी ब्रिटनसोबत चर्चा करण्यात येईल, असं जेटली म्हणाले. सार्वजनिक बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन परदेशात पसार झालेल्या मल्ल्या यांना अटक करण्याची मागणी आम्ही केली आहे, असंही ते म्हणाले. केंद्रीय दक्षता आयोगाकडे आलेल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या तक्रारींमध्ये गेल्या वर्षी सुमारे 52% घट झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत दिली. 2014 साली आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या 62,363 तक्रारी आल्या होत्या, तर 2015 साली आयोगाकडे 29,838 तक्रारी आल्या. हे प्रमाण सुमारे 52% कमी असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारी कामकाज परिणामकारक आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावं यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलली असून त्याचाच परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारी कमी होण्यात झाला असल्याचंही सिंग म्हणाले. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्यात यावी अशी मागणी आज लोकसभेत करण्यात आली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेविषयीच्या भावनांची दखल घेतली जाईल, असं आश्वासन यावेळी सरकारच्या वतीनं संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलं. कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून कोणताही परतावा मिळू शकणार नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. याबाबत ट्रायनं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती RF नरिमन यांच्या पीठानं हा निर्णय दिला. संपूर्ण दूरसंचार क्षेत्र सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. स्पेक्ट्रमबाबत मोठी किंमत या क्षेत्राला मोजावी लागली आहे. त्यामुळे कॉल ड्रॉपबाबत शुल्क लादू नये असं निवेदन या क्षेत्रातल्या कंपन्यांकडून न्यायालयाला देण्यात आलं होतं. कॉल ड्रॉप म्हणजे मोबाईलवरील संभाषणमध्येच खंडित झाल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचा बंधनकारक असल्याचा आदेश ट्रायनं यावर्षी जानेवारी महिन्यात दिला होता. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमांची प्रशंसा केली. या उपक्रमांमधून नवउद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असून भविष्यात तरुण वर्ग उद्योजकतेकडे वळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात बंगळुरू इथल्या रेसल केमिकल्स आणि तेजस नेटवर्क तसंच कोईम्बतूर इथल्या आयटॉम इलेक्ट्रिक या कंपन्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असून मुंबईतही नेहरू विज्ञान केंद्रात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. यामध्ये युवा विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना 11 मे 1998 रोजी भारतानं राजस्थानातील पोखरण इथं अणुचाचणी यशस्वी केली होती. त्या वर्षीपासून देशात आजचा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विज्ञान तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून यावर्षी तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्टार्टअप इंडिया अशी संकल्पना देशात राबवण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आधुनिक राहणीमानाचा अविभाज्य भाग असलेल्या तंत्रज्ञानामुळे लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सकारात्मक बदल व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून पंतप्रधानांनी जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान असं म्हटलं आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था निरी इथं राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र मध्यचे महाप्रबंधक डॉ. SVC कामेश्वरराव उपस्थित होते. राव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचं औचित्य साधून या क्षेत्रात भारत देश करत असलेली प्रगती आणि भविष्यातली वाटचाल या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक वैभव नरवडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आणि तुम्हाला तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा. आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. तंत्रज्ञान हा आता सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. तर आजच्या तंत्रज्ञान दिनाच्या निमित्तानं आता मानवी आयुष्यातलं एकूणच मनुष्याच्या आयुष्यातलं तंत्रज्ञानाचं महत्त्व काय सांगाल? प्रथमतः मी हे सांगतो की हा जो तंत्रज्ञान दिवस आहे 11 मे 1988 रोजी आपला तंत्रज्ञान दिवस म्हणून गणला जातो. आणि योगायोगानं म्हणजे आजच्याच दिवशी
श्रीमद आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. जे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे हे सगळं करत असताना प्रत्येक माणसाचं जीवित कार्य असतं आणि त्या जीवित कार्यामध्ये तंत्रज्ञान हाही विषय तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून या दिवशीची जयंती आणि हा तंत्रज्ञान दिवस हा खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. बरोबर. आता मी आपल्या विषयाकडे येतो की तंत्रज्ञान हा खरोखर मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे का? तसं पाहिलं तर एका अर्थानं त्याला आपल्याला होकारच द्यावा लागेल. कारण आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तंत्रज्ञानाशिवाय काहीच करू शकत नाही अशी आजची आपली परिस्थिती आहे. जे सकाळी उठल्यानंतर अगदी सगळं आवरून जरी आपल्याला घराच्या बाहेर पडायचं झालं तरी गाडी आहे, पुन्हा रेल्वे आहेत, ऑफिसच्या ठिकाणी गेलो तर कामकाजामध्ये देखील तुम्ही शिक्षित असो अथवा अशिक्षित असो, शिक्षित असेल तर संगणक आहेत, सगळं तंत्रज्ञानच आहे. अशिक्षित जरी असला तरी ओझ्याचं काम जरी असलं तरी देखील ते ठेवण्यासाठी देखील तंत्र आहे. आणि घरी येऊन बातम्या बघितल्या तर तिथेही तंत्र आहे. लहान मुलांचं जर म्हणाल तर हल्ली शाळांमध्ये लहान लहान छोटे छोटे प्रोजेक्ट दिले जातात. तर ती त्या लहान मुलाची आई देखील मुलाला घेऊन प्रोजेक्ट बनवण्यासाठी घरी कॉम्प्युटर उघडून बसते आणि इंटरनेटवर ते प्रोजेक्ट कशा पद्धतीने करावेत हे पाहते. जे अगदी लहान मुलं असू, वयोवृद्ध असू, किंबहुना शिक्षित असू, अशिक्षित असू, सगळ्या ठिकाणी तंत्रज्ञान इतका अविभाज्य घटक झालेला आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर म्हणजे मानवी जीवन सुखकर करण्यासाठी जे जे तंत्र आहे ते तंत्रज्ञान असं त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. बरं. जगाच्या दृष्टीने आता भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातली प्रगती कुठपर्यंत असं सांग? नाही, जगाच्या दृष्टीने भारत हा तंत्रज्ञानात नंबर 1च आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं की जर इतर देशातल्या अभियंत्यांनी जर ठरवलं की आम्हाला पुन्हा भारतात यायचंय तर बाकीच्या देशातलं तंत्रज्ञान ठप्प पडेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज प्रगत देशांमध्ये US असेल, UK असेल, आपले 80% अधिक अभियंते जे आहेत ते तिथल्या सगळं तंत्रज्ञान चालवतात. जे त्यांनी जर ठरवलं तर ते तंत्रज्ञान ठप्प होऊ शकतं. आज आरोग्य क्षेत्रात देखील असेल. जे एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आता मागील काही महिन्यामध्ये अगदी म्हणजे एकाचं हृदय काढून आपण दुसऱ्याच्या त्याला म्हणजे मृत व्यक्तीचं हृदय काढून दुसऱ्याला फायदा होईल म्हणून ते हृदय आपण त्या ठिकाणी बसवलं गेलं. इतकं तंत्रज्ञानामध्ये आपला भारत अग्रेसर आहे. म्हणून तंत्रज्ञानामध्ये आज जगाच्या पातळीवर जर तसं पाहिलं तर भारत हा निश्चित म्हणजे संगणक क्षेत्र जर आपण पाहिलं तर संगणक क्षेत्रामध्ये आपले सगळे अभियंते हे नंबर 1वर आहेत. संरक्षण क्षेत्रामध्ये आपण आत्ताच रॉकेट लॉन्च केलेलं आहे. म्हणजे संरक्षण क्षेत्र असेल, अभियांत्रिकी असेल, संगणक असेल, किंबहुना आरोग्य क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताची तंत्रज्ञान प्रगती जर जगाच्या पातळीवर जर ठरली तर ती निश्चितचपणे अतिशय उत्तम आहे असं म्हणावं लागेल. बरोबर. ऍक्च्युली आता तसं बघायला गेलं तर म्हणजे सर्वाधिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जाते. तर असं असताना संशोधनात जास्तीत जास्त आणखीन संशोधन होण्यासाठी, ती क्षमता वाढवण्यासाठी त्या दृष्टीनं काय प्रयत्न करता येऊ शकतील असं तुम्ही सांगाल? संशोधन वाढवण्यापूर्वीच मी एक पहिल्यांदा सांगू शकेल की आपलं जे प्राचीन भारतीय तंत्रज्ञान आहे तिथून जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मग गणित येईल. गणितामधलं जर वैदिक गणित आहे ज्यात शून्याचा शोध आमच्या आर्यभट्टांनी लावलेला आहे. तुम्ही फिजिक्स मधला अणू म्हटलात तर अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, या अणूचा शोध देखील आमच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे, आमच्या प्राचीन भारताने लावलेला आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना ज्याला आपण सिव्हिल इंजिनियर म्हणतो, आपल्या प्राचीन भारतामध्ये मोहेंजोदडो ही सारखी जी शहरं आपल्याला सापडली ती स्थापत्यशास्त्राचा अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. ही सगळं जे तंत्र मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणू किंवा प्रोडक्शन इंजिनियर्स म्हणू, हे याचं जर उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर भारतातलं आपलं प्राचीन मेटल्स जे आहे त्या मेटल्सची दखल ग्रीक इतिहासकारांनी घेतलेली आहे की हे मेटल्स कधी गंजत नाही. अशा पद्धतीचं आपलं तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं. मग ते शिपिंग असेल किंबहुना या तंत्रज्ञानामध्ये भारतीय प्राचीन तत्वज्ञानामध्ये अगदी ज्ञानेश्वरीचा जर उल्लेख जर आपण केला तर 1290 साली माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच्यानंतर 615 वर्षांनी अल्बर्ट आईन्स्टाईननी स्थापत्यवादाचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत माऊलींनी एक ओवी मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो की याच्यामध्ये माऊली असं म्हणतात की अथवा नावे हण जो रिगे, म्हणजे नावेतून जो निघाला तो थडियेची रुख जाता देखे वेगे
थडियेची म्हणजे काठावर, रुख म्हणजे वृक्षवल्ली, काठावरच्या वृक्ष पळत असताना ते नावेतून जाणाऱ्या माणसाला दिसतं, तेची साचोकारे जो पाहू लागे, जर ते सत्यत्वाने पाहिलं तर ते वृक्ष त्याच ठिकाणी असतात. हा स्थापत्यवादाचा सिद्धांत 615 वर्षापूर्वी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लावलेला आहे. जे अशा पद्धतीचे अनेक शोध हे आपल्या सगळ्या प्राचीन भारतामध्ये असतील. आता मी आपल्या प्रश्नाकडे वळतो की आपण नेमकं कशा पद्धतीने याच्यात मेळ साधला गेला पाहिजे. मला शिक्षण आणि तंत्रज्ञान याचाही मेळ कसा साधला गेला पाहिजे, कारण आता शिक्षण क्षेत्रात सुद्धा टॅब आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या हातात, तर तो मेळ साधण्यासाठी काय करता येण्यासारखं आहे? टॅब हा विषय वेगळा आहे, परंतु तंत्रज्ञान आणि शिक्षण याचा मेळ जर आपल्याला साधायचा असेल तर निश्चितपणे आपलं जे शिक्षण आहे ते आपलं तंत्रज्ञान भिमुख शिक्षण असलं पाहिजे. आज रोजी काय झालंय की आपलं संशोधन हे पोटापाण्याचं संशोधन म्हणून आपण त्याकडे पाहतो. म्हणजे आपला पगार वाढेल म्हणून आपण पीएचडी करतो, परंतु जर ते तंत्रज्ञान पाहिलं तर विद्यार्थी एकीकडे, त्याचा गाईड दुसरीकडे, त्याचं रिसर्च सेंटर तिसरीकडे, ह्या तिघांनी एकत्र यायचं कधी, संशोधन करायचं कधी, आणि मग खरोखरच आपल्याला असं वाटतं की याचा मेळ खरोखर त्या पद्धतीने बसतोय का. यात नियम पाळणे हा भाग वेगळा झाला, परंतु याचा मेळ घालण्यासाठी निश्चितपणे या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे आणि म्हणून याचा मेळ असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाशी रुची निर्माण व्हावी यासाठी काय करता येऊ शकतं? आणि आता काय झालंय की जेवढं तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय तशी काही आपल्यासमोर आव्हानं आहेत, ती काय आव्हानं आहेत आणि ती मिळण्यासाठी आपण काय करू शकतो? निश्चितपणे तंत्रज्ञान आज क्लासरूम, टेक्नॉलॉजी इन क्लासरूम या नावाचा कन्सेप्ट पुढे येतोय. पूर्वी काय व्हायचं की शिक्षक यायचे, फळ्यावर खडून शिकवायचे आणि त्यानंतर निघून जायचे. आज हे जे तंत्रज्ञान आपण जे क्लासरूममध्ये वापरतो त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण डायरेक्ट पीपीटीवरून विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन देऊ शकतो. त्यानंतर आपले शिक्षक, आजही आमच्या कॉलेजमध्ये आम्ही सगळे नोट्स बनवतो. त्या नोट्स त्या मूडल्सवर आम्ही अपलोड करतो. प्रत्येक नोट्स कोणत्या विद्यार्थ्यांनी रेफर केली किंवा नाही केली याचं अनालिसिस त्या नोट्सवर दिसतं. त्या विद्यार्थ्याची अटेंडन्स दिसते. जर डिफॉल्टर लिस्ट काढायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याची अटेंडन्स आपल्याला चेक करून किंवा हाताने काढण्याची त्याची काही गरज भासत नाही. कम्प्युटरचं एक सबमिट बटन दाबलं की तो विद्यार्थी किती दिवस उपस्थित आहे ते सगळं सांगतं. हे सगळं तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. आणि गेल्या 1-2 वर्षात म्हणजे पंतप्रधानांचा डिजिटल इंडिया उपक्रम म्हणा की या दृष्टीने आपण एक तंत्रज्ञानाशी उत्पादक असा देश म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी यशस्वी होतोच आहोत आणि वेगानं आपला प्रसार होतोय. तर एकंदर हे पाहता म्हणजे ह्या दिनाच्या निमित्तानं आज तुम्ही इथे आलात आणि याविषयी आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात महिलाही खूप काही करू शकतात हे धारावी झोपडपट्टीतल्या तरुण मुलींनी दाखवून दिलं आहे. धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या 12 ते 14 वयोगटातल्या या मुलींनी महिलांविरुद्धच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी विमेन फाईट बँक नावाचं मोबाईल बॅक या नावाचं मोबाईल ॲप बनवलं असून चित्रपट निर्माते नवनीत रंजन यांच्या मदतीनं त्यांनी हे ॲप बनवलं असून त्यात असलेल्या एका बटनाद्वारे अलार्म वाजून थेट पोलिसांना फोन लागतो. याबरोबरच संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनाही अलार्म दिला जातो. या ॲपमध्ये जीपीएस आणि ग्रुप टेक्स्टची फीचर्सची सुविधा असून यामुळे अन्य गटांनाही महिला संकटात असल्याची माहिती मिळू शकते. पुण्याजवळच्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या 15 मे रोजी पुण्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीत विमानतळ विस्तारीकरणाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज नवी दिल्लीत दिली. या संदर्भात त्यांनी आज पर्रिकर यांची भेट घेतली. यंदा राज्यात तुरडाळीचं उत्पादन तुलनेनं कमी झालं असल्यामुळे केंद्रानं महाराष्ट्राला 28,000 मेट्रिक टन तुरडाळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज बापट यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली. यापूर्वी केंद्रानं राज्याला 7,000 मेट्रिक टन तुरडाळीचा पुरवठा केला असून आजच्या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन पासवान यांनी दिल्याचं बापट यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी अटकेत असलेले भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतल्या विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
त्यावेळी विशेष न्यायाधीश PR भावके यांनी हे निर्देश दिले. मुंबईतल्या SNDT महिला विद्यापीठाच्या शतक महोत्सवानिमित्त अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या महर्षी कर्वे सेमिनार संकुलाचं उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज झालं. या विद्यापीठाच्या विकासासाठी 75 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार तावडे यांनी यावेळी केला. यावेळी 4 पुस्तकांचं प्रकाशनही शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या विद्यापीठाचा 100 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या द फर्स्ट 100 इयर या लघुपटाचं प्रकाशनही आज करण्यात आलं. विद्यापीठाच्या कुलगुरू वसुधा कामत यांनी महिला विद्यापीठाचं आजच्या काळातलं महत्त्व या प्रसंगी विशद केलं. माळी आणि दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विकास कामं सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केलं. या विकास कामांना आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. या दुर्घटनेत बेघर झालेल्यांपैकी सुमारे 35 कुटुंबांना पावसाळ्यापूर्वी निवारा उपलब्ध करून देण्याचं नियोजन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे भूखंडाचं सपाटीकरण, गावाची आधार भिंत बांधणं, अंतर्गत रस्ते बांधणं, वृक्षारोपण करणं, स्मृतिवन बांधणं, प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम तसंच भूमिगत नाला बांधण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामांच्या दर्जाची तपासणी तज्ज्ञांच्या संस्थेकडून करण्यात येत आहे. सध्या या भागात अस्तित्वात असलेल्या वृक्षांचं संवर्धन करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसंच स्थानिक जैवविविधतेला अनुकूल असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचं नियोजन करण्यात आल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नवरत्न पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचं हे 15वं वर्ष आहे. यावर्षी साहित्यिक विजया राजाध्यक्ष, रंगकर्मी रामदास कामत आणि नाना पाटेकर, संगीतकार अजय अतुल, भाषातज्ञ डॉक्टर विजया वाड, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, उद्योगपती अनिल जैन, सुलेखनकार अच्युत पालव आणि समाजसेवक विजय फळणीकर यांना नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात उद्या संध्याकाळी 6 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मराठी नाट्य कलाकार गिरिजा काटदरे, दैनिक लोकमतचे संपादक दिनकर रायकर, उद्योगपती विजय कलंत्री या मान्यवरांचा समावेश होता. अधिकारी होते, पण मला सांगितलं पाहिजे की दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांचा आमच्यावर काही दबाव नव्हता. अतिशय पारदर्शकपणे आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे सगळी लिस्ट ठेवली होती आणि त्या लिस्टमधूनही आम्ही विजेत्यांची नावं काढलेली आहेत. चर्चा चांगली झाली, फ्रुटफुल डिस्कशन झालं आणि त्यातूनही आम्ही नावं निवडलेली आहेत. अनेक ज्येष्ठ व्यक्तींचं कार्य काम काळाच्या ओघात विस्मरणात जातं. ते काम पुन्हा एकदा नवीन पिढीच्या समोर आणण्याचं प्रयोजन हे नवरत्न पुरस्कारांचं असावं. त्याचबरोबर आत्ता सुद्धा जी मंडळी तरुण पिढी आपापल्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्तम काम करतायत त्यांनाही एक प्रोत्साहन मिळावं असंही या उपक्रमाचा एक हेतू आहे. या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या 29 मे रोजी संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. हवामान. आज राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि लातूर शहर परिसरात दुपारी पावसानं हजेरी लावली. लातूरमध्ये सध्या देखील रिमझिम पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबई परिसरात हवामान अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 27, नागपूर 42, 26, पुणे 39, 21, औरंगाबाद 39, 26, नाशिक 38, 23, कोल्हापूर 39, 24, रत्नागिरी 34, 26, सोलापूर 43, 27 आणि अमरावती कमाल 41, किमान 26 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या दुष्काळ नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश.
राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकर्स समितीला सूचना. बँका आणि वित्त संस्थांची थकीत कर्जाची वसुली जलद होण्यासाठीचं विधेयक लोकसभेत सादर. कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून परतावा देण्याचा ट्रायचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. स्टार्टअप आणि स्टँडअप इंडियाची राष्ट्रपतींकडून प्रशंसा. यातूनच भविष्यात उद्योजकांमध्ये वाढ होण्याचा राष्ट्रपतींना विश्वास. तूर डाळीचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी राज्याची 28,000 मेट्रिक टन तूर डाळीची केंद्र सरकारकडे मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ. आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा. नाना पाटेकर, विजया राजाध्यक्ष, रामदास कामत, अजय अतुल, राधाकृष्ण नार्वेकर आदी मानकरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.